आयुष्यात हसा आणि हसत राहा, कारण हसण्याला टॅक्स लागत नाही. प्रयत्न करत राहा. यशस्वी झालात तर घरचे खुश होतील, नाही झालात तर शेजारचे खुश होतील, पण प्रयत्न करत राहा. काल अचानक वायफाय बंद झाले होते बर का. खूप राग आला होता. असं वाटत होतं शेजारच्यांचा टीव्ही फोडू. चौकशी केली तेव्हा समजलं शेजारच्यांनी 2 महिने झाले पैसे भरले नाही. किती बेजबाबदार लोक आहेत हे. अशा शेजारच्या पासून खूप त्रास होतो बर का. तुम्हाला माहित आहे का? पाऊस पडल्यावर विजा का कडकडतात ते तर ऐका. वरून देव बॅटरी लावून पाहतात की कोणती जागा शिल्लक राहिली तर नाही ना. बायको कटकट करायला लागली की बायकोच्या फोनवरून गुपचूप तिच्या आईला किंवा बहिणीला मिस कॉल मारायचा. लगेच कॉल येईल, तासभर तरी कटकट बंद. असं डोकं वापरा. हसा आणि हसत राहा. परत सांगते, टॅक्स लागत नाही. मुलींनी डोक्यावर ओढणी घेतली की लगेच पेपरवाले छापणार उन्हामुळे सामान्य लोक त्रस्त, आणि मुलं उन्हामुळे चक्कर येऊन पडले तरी पेपरवाले लगेच छापणार तरुण पिढी नशेच्या आहारी. एक दिवस प्रदूषणामुळे सगळं जग नष्ट होणार आहे. शिल्लक राहणार तर फक्त त्या तोंडाला फडकं बांधणाऱ्या पोरी. बँक मधून मुलीला फोन आला, तुम्हाला क्रेडिट कार्ड पाहिजे का? मुलगी बोलली, मला गरज नाही, माझ्याकडे बॉयफ्रेंड आहे. बायका 3 लोकांच्या गोष्टी मनापासून ऐकतात व मान्य पण करतात. 1 टेलर, 2 फोटोग्राफर, 3 पार्लरवाली. बाकी कोणाच्याच बापाचं पण ऐकत नाहीत. सध्या समाजाची 2 गटात विभागणी झाली आहे बर का. एक ते गिबली फोटो बनवून स्टोरी स्टेटस ठेवणारे, आणि दुसरे त्यांना चुतिया समजणारे. हसा आणि हसत राहा.